नमस्कार मंडळी. ताई लग्न ठरलेलं आहे आणि आता लग्न जवळ आलेलं आहे आणि वजन कमी करायचे, तर झटपट वजन कमी करण्यासाठी आम्हाला अशा काहीतरी 4 टिप्स सांग, अशा मला कमेंट येतात. जवळजवळ मला वाटते 6-7 जणांचं लग्न ठरलेलं आहे, म्हणजे लेडीज आहेत त्या, आणि त्यांनी मला इंस्टाग्रामला मेसेजेस केलेले आहेत की झटपट वजन कसं कमी करायचं सांग. खूप टेन्शन आलंय लग्नामध्ये. लग्नाचे फोटोशूट करताना ते एकदाच केले जातात आणि ती कायमची आठवण असते, त्यामुळे व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता हे बघा, झटपट वजन कधीही कमी होत नाही आणि असं वजन कधी कमी पण करायचं नसतं, कारण तो हेल्दी वेट लॉस नसतो. आपल्याला वेट लॉस कसा करायचा आहे, हेल्दी वेट लॉस, तर पेशन्स ठेवले पाहिजेत. अजून कुणाचा महिना, कुणाला 1.5 महिना, कुणाला 2 महिने असतील, बरोबर. आणि 4 दिवसात वजन तर कधी कुणाचं कमी होत नाही. तर आज मी तुम्हाला 4 अशा सिक्रेट सांगणार आहे, त्या तुम्ही रोज फॉलो करून बघा, किंवा मी फॉलो केलेल्या आहेत. तुम्ही ते ऐका, तुम्हाला आवडल्या तर तुम्ही त्याच्यावर सर्च करा, अभ्यास करा, हे बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि मग त्याच्यावर ते तुम्ही फॉलो करायला सुरुवात करा. तर त्या सिक्रेट सांगण्याआधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री, स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर मॉम्स किचन जॉयवर, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्दीमुळे बघा असं होते. तर मी 6 महिन्यामध्ये जवळजवळ 17-18 किलो वजन कमी केलेलं आहे आणि माझ्या वजन कमी करण्यामध्ये जे काही मला अनुभव आले तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला मला ऐकायला आवडतं आणि मला तुमचं कमेंट वाचायला आवडतात. तुमचं मला छान वाटतं कमेंट वाचून, त्यामुळे मी हे व्हिडिओ काढते. माझ्यामध्ये आधी कॉन्फिडन्स नव्हता, तो कॉन्फिडन्स आला, तो माझ्यामध्ये वेट लॉस करण्यामुळे आला. आणि हीच वेट लॉस जर्नी, ह्याच वेट लॉसच्या सिक्रेट टिप्स सगळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी शरीरातला कचरा बाहेर निघावा लागतो. सुरुवातीपासून आपल्याला अशा कोणत्या गोष्टींची सवय नसते आणि ती गोष्ट आपल्याला जर सवय लावायची असेल तर थोडंसं अवघड जातं, पण वजन कमी करायचं असेल ना तर ह्या गोष्टी फॉलो करायला लागतात. आता सगळ्यात पहिली टिप आहे जी मी वापरलेली आहे आणि जी मी आधी कधी करत नव्हते. तर सगळ्यात म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन आपलं महत्त्वाचं आहे सुरुवातीला. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर किंवा कधीही आधीमध्ये ज्याला पित्ताचा त्रास नाही त्यानं डिटॉक्स वॉटर घ्यावं. आता डिटॉक्स वॉटर नॉर्मली सकाळी उपाशीपोटी घेतलं जातं आणि मी सकाळी उपाशीपोटीच घेते. पण खूप जणांना पित्ताचा त्रास होतो, मे बी त्यांनी सकाळी उपाशीपोटी घेऊ नये. पण एकदा दोनदा घेऊन बघायचं आणि नंतर बघायचं, कारण सकाळी उपाशीपोटी डिटॉक्स वॉटर घेतलं जातं किंवा हर्बल टी घेतला जातो असं अभ्यासात पण लिहिलेलं आहे. आणि मोकळ्या पोटी घ्यायचं आणि नंतर तुमची कामं करायची आणि नंतर नाश्ता करायचा. आणि 9 तासाची किंवा 10 तासाची विंडो आपली अशी पाहिजे की त्या वेळेत आपण काही नाही खाल्लं पाहिजे. म्हणजे रात्रीचं सपोज 9ला जेवण केले, ऍटलिस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत तरी काहीच खाल्लं नाही पाहिजे बाहेरचं चटरपटर. पिलंच तर बिना साखरेचं दूध पिलं पाहिजे. आता त्यामुळं डिटॉक्स वॉटर किंवा हर्बल टी ही पहिली माझी टीप आहे जी मी घेतलं. खूप कडू लागायचं, घाण लागायचं, एकदम उलटी आल्यासारखं व्हायचं, जिऱ्याचं, ओव्याचं, मेथीदाण्याचं पाणी. पण मला घ्यावंच लागलं कारण की माझंही खूप वजन वाढलेलं होतं. आता दुसरी टीप आहे ती म्हणजे, आता हे तुम्ही करू शकता हर्बल टीचं. दुसरी टीप आहे म्हणजे मी चपातीला रिप्लेस केलं भाकरीनं. असं नाही की मी कायमचं चपातीला बंद केलं, नाही. तुम्ही माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये पण बघितलं असेल, मी 70-80% भाकरी घेतली आणि 10-20% चपाती घेतली. म्हणजे नॉर्मली संध्याकाळी ज्या वेळेला माझा उपवास रविवार शनिवार असतो ना, त्यावेळेला मी चपाती घेतलेली आहे. आता भाकरी जास्त, आपण नॉर्मली चपाती 1 ते 2, 3 खाऊ शकतो, पण भाकरी आपल्याला एका भाकरीनं पोट भरतं, पोट भरल्यासारखं वाटतं, लवकर भूक लागत नाही आणि हलकं वाटतं, हवेत उडल्यासारखं वाटायला लागतं जेव्हा आपण भाकरी खायला सुरुवात करतो. आणि हे जेवण करत असताना चावून चावून खायचंय. ही टीप म्हणण्यापेक्षा ही गोष्ट लक्षातच ठेवली पाहिजे की हळू जेवण करायचंय. तेव्हा आपली पहिली टीप आहे हर्बल टी, सकाळी उपाशीपोटी, जी मी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी चपातीला भाकरीनं रिप्लेस केलं. तिसरी गोष्ट जी मी कालही करून दाखवली, सोपं आहे खूप. 10,000 पावलं चालणं अवघड नाहीये. 1.25 ते 2 तासामध्ये माझी 10,000 पावले कंप्लीट होतात. तुम्ही जर चालत असाल तर आज कमेंट कोणतीच करायची नाही. कमेंट फक्त एकच करायची, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय. मी आहे साताऱ्याची, राहते पुण्यात. तुम्ही सुद्धा कमेंट करायचे तुम्ही कुठला आहे आणि कुठं राहता, नक्की कमेंट करायची. आणि तिसरी जी आपली टीप आहे ती चालण्याची. जेवढं ज्याला कोणताही त्रास नाही आणि स्पेशली ज्यांचं आता लग्न ठरलेलं आहे त्यांनी चालायला जा. तुमचं आता नवीन नवीन लग्न ठरलंय, तुम्ही फोनवर बोलत असाल, हे सगळं ठीक आहे, पण होणाऱ्या नवऱ्याला सांगा थोडंसं माझ्याशी चालताना फोनवर बोलू नको, कारण फोनवर बोलत बोलत अजिबात चालायचं नाही. झपझप झपझप पटापटापटा अजिबात चालायचं नाही. नॉर्मली जसं चालतो तसं 2 तास वेळ काढा. तुम्हाला फोनवर बोलायचं असेल, तुम्हाला अजून काय ऑफिसचं काम असेल, हे करायचं असेल,
तर तुम्ही त्याला स्पेशल वेगळा टाइम द्या, पण सकाळचे 2 तास तुम्ही चाला, जे की तुम्ही काढू शकता, किंवा अर्धा तास तुम्ही दिवसभरात 4 वेळा चाला. ही माझी तिसरी टिप्स, ज्यानं मला 90% परिणाम झालाय फक्त चालण्यामुळं. खूप चालले मी, भयंकर चालले. तुम्हाला काल प्रूफ पण दिला मी. उत्तम नगर पासून गणपती मात्यापर्यंत चालत गेलेले आणि परत रिटर्न आले, बरोबर ना. आता जी चौथी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये आपल्या कडधान्य भरायची. घरामध्ये आपण शेव, चिप्स, बिस्किट, अजून काय पाव, ब्रेड ह्या गोष्टी आणतो ना, ह्याच्या ऐवजी ह्या गोष्टींना खूप पैसे लागतात. तुम्ही त्याच पैशामध्ये घरामध्ये कडधान्य भरा. कडधान्यांनी मला एवढा फायदा दिलाय ना, म्हणजे माझ्याकडं सुद्धा डबे भरलेले असायचे, बिस्किट, खारी, शेव वगैरे ना, आणि अजूनही भरलेले असतात. पण मी माझा स्वतःच्या तोंडावर आता कंट्रोल ठेवायला शिकलीये, कारण मला ही सवय होती. क्रेविंग प्रत्येकाला होते, आणि घरात जर गोष्टी असतील तर आपल्याला क्रेविंग होते. घरातली लोक जर ती गोष्ट खात नसतील तर शिळं राहिले, वाया जाऊ नये म्हणून आपण ते खातो. मीही खाते, मीही शिळं खात नाही असं नाही, मी पण शिळं खाते. त्यामुळे चौथी गोष्ट आहे की घरामध्ये तुम्ही कडधान्य भरा. दिवसभरात जी जी तुमची जेवणाची प्लेट असेल त्याच्यामध्ये प्रोटीन पाहिजे. प्रोटीनमध्ये फक्त पनीर, टोफू, अंडी, मटण नसतं, खूप गोष्टींमध्ये प्रोटीन असतं. आपल्या छोट्याशा पेरूमध्ये सुद्धा प्रोटीन असतं. आपल्या सगळ्या कडधान्यांमध्ये प्रोटीन असतं. आपल्या काय म्हणतात त्याला, असं भरपूर चपातीमध्ये प्रोटीन आहे, बाजरी, ज्वारीमध्ये, भातामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये प्रोटीन आहे. असं नाही तुम्हाला वाटतं की चपाती भाजी ह्याच्यात काहीच नाहीये, सगळं आहे. आणि जेवणाबरोबर सलाद खाणं कंपल्सरी केलं मी, कंपल्सरी. आता तुम्ही म्हणाल तू टिप्स वाढवत जातील, तर नाही, आता जे आहे ते तर केलंच पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवण्यासारख्या जर टिप्स असतील ना, तर चालणं महत्वाचं आहे, बॉडी डिटॉक्सिफिकेशन महत्वाचं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चावून खाणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात ज्यानं मला सपोर्ट केला ती म्हणजे ही ग्रीन टी. न्यूट्रो व्हॅलीची ग्रीन टी तुलसी फ्लेवरमध्ये आहे. 1.5 महिना ते 2 महिना जाते, अगदी अर्धा चमचा वापरली तरी. आता तुम्ही म्हणाल प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये, अजिबात सुद्धा हा प्रमोशनचा व्हिडिओ नाही आहे. हा मी तुम्हाला सजेस्ट करत नाहीये, जो मी वापरते ते सांगते. तुम्ही तुमचा कोणताही ग्रीन टी वापरू शकता, असं काही नाही. तुम्हाला हा पाहिजे असेल तर प्रोडक्ट टॅग असतो, असं काही नाही. तुम्हाला तुमच्या मनाने कधीही घ्या, मी कधीही कंपल्शन करत नाही की तुम्ही हा ग्रीन टी घ्या किंवा असं काय करा. तुम्हाला जो वापरायचा आहे ना, तो ज्याचा त्याचा आपला अनुभव असतो. माझा जो अनुभव आहे तो मी शेअर करते. त्यामुळं जेवणानंतर अर्ध्या तासाने ग्रीन टी. आता खूप जणांना ग्रीन टीनं पित्त होतं का माहिती, एकतर उपाशी पोटी, म्हणजे 9ला नाश्ता केलेला असतो, 1-2 वाजता जेवण करतात आणि 1:30 वाजता ग्रीन टी पितात, त्यामुळे पित्त होतं. नाश्ता आपला 9-9:30ला झाला की 3 तासाने आपलं जेवण झालं पाहिजे, 12:30 ते 1 मध्ये. 2-3 वाजले नाहीत पाहिजे. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी नाही घेतला तरी जेवणाच्या नंतर अर्धा तास ग्रीन टी घेतलाच पाहिजे. आता टीप वाढवत नाहीये, पण ज्याला डिटॉक्स वॉटर, हर्बल टी घेणं होत नाहीये, लक्षात राहत नाहीये, त्यांनी वेट लॉस पावडर बनवून ठेवा. वेट लॉस पावडर कशी बनवायची, आपला व्हिडिओ बघा, कुणाचाही व्हिडिओ बघा. जिरे, ओवा, मेथी दाणे, काही सांगत नाहीये मी, सगळं भाजायचंय. तुम्ही तुमचं सर्च करून बघू शकता, कारण परत तुम्ही सांगितले 4 टिप्स, मला 4च टिप्स द्यायच्या होत्या, त्या मी दिल्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही कुठल्या गावचे आहात आणि कुठे राहता हे सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय बाय. आणि लग्नाच्या आधी 2-4 दिवस कमेंट करा की तुमचं वजन किती कमी झालं.